श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कितीही पैसे द्या, कामवाली घरच्यासारखं झाडत नाही आणि पोळीवाली आपल्यासारख्या पोळ्या करत नाही. आई वडिलांसारखी छाया नाही आणि भावंडासारखी माया नाही. हॉटेलच्या बिर्याणीला घरच्या खिचडीची चव नाही आणि किती यूट्यूब बघा, थिएटरची सर नाही. साडीतलं सौंदर्य कुठल्याच पोशाखात नाही आणि किती मेकअप करा, साधेपणासारखं सौंदर्य नाही. कितीही कलम करा, गावठी गुलाबाला तोड नाही आणि किती अत्तर आणा, जाई जुई मोगऱ्याची सर नाही. शेताची सर बागेला नाही आणि बागेची सर टेरेसला नाही. भाजी भाकरीची चव ही पिझ्झा बर्गरला नाही आणि ग्राउंडची सर जिमला नाही. स्वतः सांगितल्याशिवाय प्रेमासारखं निरागस प्रेम नाही आणि जीवनात प्रेम करणाऱ्या जोडीदारासारखा आधार नाही. श्रोते हो, कितीही टॅली वापरा, त्याला खतावणीची सर नाही आणि पावकी निमकीची मजा ही कॅल्क्युलेटरमध्ये नाही. किती परिश्रम करा, दैवाशिवाय काही मिळत नाही आणि किती हुशार असा, ईश्वरापुढं कुणाचं चालत नाही. श्रोते हो, कितीही पाणी द्या, पावसाशिवाय झाड काही खुलत नाही. कितीही पैसा असू द्या, पण माणसांशिवाय काही भागत नाही. खरं प्रेम केल्याशिवाय प्रेमाची गोडी समजत नाही. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय मन मोकळं होत नाही. अनुभवासारखा शिक्षक नाही आणि आयुष्य जगल्याशिवाय समजत नाही. मुलांशिवाय घराला शोभा नाही आणि नातवंडासारखा परमानंद जगात नाही. शालीनतेसारखा दागिना नाही आणि झोपडीचं प्रेम बंगल्यात नाही. स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही आणि दुःखाशिवाय आपलं कोणते कळत नाही. भक्तीसारखी शांतता कशातच नाही आणि भगवंत एवढं बलवान हे कोणीच नाही. घरची माया ही वृद्धाश्रमात नाही आणि म्हातारपणी कुटुंबाशिवाय कोणीच नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशोब ठेवत नाही. खोट्याला कायम घाम फुटतो, पण सत्य कायम थाटात वाटचाल करत असतं. माणसानं कधीही तयारीतच राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं ही कधी बदलतील हे कोणालाही सांगता येत नाही. सर्वात जास्त ताकद ही मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहण्यात लागते. कोणी इतकंही श्रीमंत नाही की गेलेली वेळ विकत घेऊ शकेल आणि कोणी इतकंही गरीब नाही की येणारी वेळ बदलू न शकेल. वेळ बदलताना फक्त घड्याळावरचं काटच बदलत नाहीत, तर आपल्या सभोवतालची माणसं ही सुद्धा बदलत असतात. लोकांचे तोंड बंद करण्यासाठी आयुष्यात एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे कमबॅक. नारळाच्या झाडापेक्षा हरभऱ्याच्या झाडावरून पडलं की जास्त लागतं. आयुष्य कितीही बदललं तरीही, कितीही दुरावा आला, अंतर निर्माण झालं तरीही काही माणसांना आपण आणि ते आपल्याला कधी विसरू शकत नाहीत. श्वास सुरू असेपर्यंत आयुष्याची वाट एकट्यानंच तुडवावी लागते. लोक तर श्वास थांबल्यावर खांदा द्यायला येतात. जी समस्या नाहीच आहे त्याबाबत अति विचार करून त्या समस्येला गंभीर समस्या बनवू नका. संयम गमावू नका, कारण कोणतंही मोठं यश हे तुमची वेळ मागत असतं. दुसऱ्यांच्या चुका काढायला आपणही तेवढं परिपूर्ण असायला हवं. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा
माणुसकीचा आव आणणारी नको. प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा जे त्या जागत्या माणसांचा संवाद संपणं हेच त्याचं खरं मरण असतं. मनानं जोडलेल्या माणसांना सतत भेटण्याची गरज नसते. आपल्या जवळच्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी फक्त छोटीशी आठवण ही पुरेशी असते. दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना असावी लागते. नशीब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही, तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचं नशीब हे स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसं घडेल या भ्रमात कधीच राहू नका, कारण आपण जे करू त्याप्रमाणेच नशीब घडत असतं आणि यावर विश्वास ठेवा. दररोज कोणाच्या तरी आनंदाचं कारण बना. यातून तुम्हाला मिळणारा आनंद हा तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त असतो. स्त्री जेव्हा जेव्हा संघर्षासाठी उभी असते तेव्हा तेव्हा ती भली पत्नी असेल, पण जेव्हा जेव्हा ती क्षमा करत असते तेव्हा तेव्हा ते नातं आईचं असतं. जगाच्या पाठीवर सगळं काही मिळतं, पण आईच्या मायेचा स्वर्ग हा कुठेच मिळत नाही. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका, कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि जेव्हा गरज संपली जाते तेव्हा वाईट होता. नात्यातील भांडणं आणि दोघातील गैरसमज हे कमी करायचं असतील तर एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं असतं. चिखलात पाय फसलं तर नळाजवळ जावं, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. तसं जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये. अपमान करणं हे स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे संस्कारात असावं लागतं. आपल्या कामाला महत्त्व देणं हेच यशस्वी लोकांचं लक्षण असतं. चुका या माफ केल्या जातात, पण अपमान नाही. एखाद्याला पुन्हा पुन्हा समजावण्यापेक्षा स्वतःच्या मनाला एकदा समजावणं हे चांगलं असतं. एकमेकांबद्दलची आपुलकी कधीही कमी न होणं हा सगळ्यात मोठा सन्मान आणि सौंदर्य असतं.